नागपूरमधील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या NGOशी संबंधित संचालक रियाज काझी याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आलेत। पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी ABP माझाला दिलेल्या माहितीनुसार एका महिला कर्मचाऱ्याने रियाज काझी विरुद्ध तक्रार दाखल केली। त्याने तक्रारीत म्हटलं की तिच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने तिच्याशी अनुचित वर्तन करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर अनेक वेळा तिच्यासोबत छेडछाड आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे। याशिवाय काझीने संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या नावाचा वापर करून फेक इंस्टाग्राम अकाउंट तयार केल्याचंही समोर आलं। या माध्यमातून तो तिच्याशी सोशल मीडिया हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान त्याच्यावर महिला कर्मचाऱ्यांवर धार्मिक प्रथांसाठी दबाव टाकल्याचेही आरोप आहेत। मात्र हे आरोप त्याने फेटाळून लावले। एक मुलीने तक्रार दिली की जुलै 2024 मध्ये त्याचे बर्थडे वाढदिवस होते। त्या दरम्यान जे रियाज फजल काझी आहे त्यांनी त्यांना फोरहेडवर किस केले होते आणि ते हक करण्याचे प्रयत्न पण केले होते। नंतर बरेच दिवस असे झाले की त्यांनी पुन्हा प्रयत्न केले होते। यामध्ये इम्पॉर्टंट विषय असा आहे की त्याच्याकडे फॉरेन डोनेशन असा काही नाही, कारण की त्याच्याकडे FCRAचे जे अकाउंट जे मॅन्डेटरी आहे फॉरेन डोनेशन घेण्यासाठी ते त्याच्याकडे नाही। आता त्यांना अटक केलेले होते 18 तारखेला कोर्टमध्ये प्रोड्यूस केले आणि कोर्ट यांनी 5 दिवसचे PC दिलेले आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।